मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुत्र शंकरा गौरी धनिया सूर छेडता सोर मंडले गणपती बाप्पा मोरया। 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती। गणपतीला आपण वंदन केलं। आपले सदाबहार गायक मी आपल्याचा परिचय करून देतो। प्रत्येक माणूस हा आपल्या आयुष्यात हिरोच असतो, परंतु काहींचे चित्रपट प्रदर्शित होत असतात। तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक
सन्माननीय राजेंद्रजी दुरकर आपल्याचा परिचय करून देतो मी. सन्माननीय राजेंद्रजी दुरकर साहेब, त्यानंतर त्यांच्या समवेत आहेत पखवाज आणि ढोलक वादक सन्माननीय चंद्रलालजी तांबोळे. तबल्यावरती साथ करत आहेत स्वप्नीलजी जगताप. स्वर संवादनी आणि हार्मोनियमवरती साथ करत आहेत मच्छिंद्रजी दीक्षित. तालवाद्यावरती कृष्णाजी धर्माधिकारी आणि मधुर कोमल आवाजाची देणगी लाभलेल्या आपल्या सासवडच्या गानकोकिळा सुवर्णाताई नाळे तथा होले. भावगीत गायक मच्छिंद्रजी दीक्षित, संगीत विशारद गुलाबजी बुधे आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने साज निर्माण केला ते संगीत क्षेत्रातील एक दमदार वादक सिंथसायझरवरती समनजी खान पठाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचा हा अनमोल संगीत खजिना आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. ते साऊंड सिस्टीम गुरुकृपा मंडप पवारवाडी आणि विशेष सहकार्य आजच्या कार्यक्रमाला त्यांचं लाभलंय ते सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष सुहास बापू लांडगे आणि कलाप्रेमी पुरंदर कला मंचाचे प्रोड्युसर आणि आमचे मार्गदर्शक माननीय श्री संजयजी काटकर साहेब, माजी नगरसेवक संजयजी चौरे साहेब आणि उपस्थित सर्व कला रसिकांच्या उपस्थितीमध्ये परत एकदा गाण्यांच्या दुनियेमध्ये चल उठो रे मुकुंदा हे भक्तिपूर्ण भावप्रशी मराठी कीर्तनपर गीत आहे. हे भगवान श्री विठ्ठल म्हणजे मुकुंद यांना उद्देशून गायलं जातं. प्रभू मुकुंदाला अर्थतेने साथ घालतो. आजच्या कलियुगातील दुःख अन्याय अधर्म पाहून त्यांनी पुन्हा अवतार घ्यावा अशी विनवणी करतो. हे गीत विठ्ठल भक्तिगीत समाजातील वेदना आणि आध्यात्मिक आर्ता याचं प्रतीक असणारं बुठाळीतील हे सुंदर गीत चल उठ रे मुकुंदा घेऊन येत आहेत सौ सुवर्ण नाळे यांच्या सुरेल आवाजात ऐकूया चल उठ रे मुकुंदा. चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली, झाली पहाट झाली, बाहेर चांदण्याला हलकीच जाग आली. चल उठ रे मुकुंदा,
शोधण्यासवे राधा पुन्हा निघाली बाहेर चालण्याला हलकीच जाग आली चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली पहाट झाली बाहेर चालण्याला हलकीच जाग आली चल उठ रे मुकुंदा. आम्हा कलाकारांना आपल्या जोरदार टाळ्यांची ओढ आहे. जोरदार टाळ्या देत चला. मनासारखी माणसं शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी माणसं शोधा, म्हणजे आयुष्य मनासारखं होईल. आणि आयुष्यातल्या या प्रवासामध्ये, या संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान झाले दरम्यानच्या काळामध्ये, या ठिकाणी माननीय संगीतदाई लांडगे, प्राध्यापक अनिलजी कदम साहेब आणि आदर्श शिक्षक भाऊसाहेब जगताप यांचं शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत. आपण सर्वजण तुकाई देवीच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आहोत आणि मग देवीला वंदन करणं आपलं आद्य कर्तव्य ठरतं. तुळजाभवानी देवीच्या स्तुतीचं भक्तिगीत आम्ही घेऊन येते. तुळजा स्तवन भक्तिभवानी हे गायले जाणारे गीत. तुळजाभवानी ही शक्ती स्वरूपा, संकट मोचिनी आणि भक्तांचे रक्षण करते आहे. घेऊन येत आहे सौ नाळे आणि हॅलोची मुले यांच्या सुरेख आवाजामध्ये सजलेलं तुळजा स्तवन ऐकूया. तुळजा स्तवन. हेलो हेलो जगदंबा तुळजा भवानी, जगदंबा तुळजा जगदंबा तुळजा भवानी, आदि देवी आदि शक्ती, आदि देवी आदि शक्ती, अनादि निर्गुण माता भगवती, अनादि निर्गुण माता भगवती, कृपाली जगत जननी
महिषकावर्तिनी शिवगायत्री आयामोहिनी शिवगायत्री आयामोहिनी नमोस्तुते हे शिवाय नमोस्तुते हे शिवाय कुलस्वामिनी आई जगदम्बे कुलस्वामिनी आई जगदम्बे जगदम्बा कुलस्वामिनी जगदम्बा कुलस्वामिनी जगदम्बा कुलस्वामिनी जगदम्बा 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 जगात यशस्वी होण्यासाठी स्वतःचे प्रयत्न, आई वडिलांचा डोक्यावरती हात, साधू संतांची कृपा आणि भगवंताचा आशीर्वाद असावा लागतो, तरच आपल्याला यश प्राप्ती होत असते. आणि म्हणून आपण परत एकदा जाऊया त्या आशीर्वादाच्या दुनियेतला एक भवसागर पाहण्यासाठी. निघालो घेऊन दत्ताची पालखी हे भक्तिपूर्ण मराठी लोकगीत जे श्री दत्तात्रय यांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी गायले जाते. पालखीतील भक्तिभाव, जल्लोष आणि आध्यात्मिक एकात्मता याचं वर्णन करणारं आणि वारीचा पवित्र उत्साह आणि दत्त भगवंताचा श्रद्धेचा प्रवास घेऊन येत आहेत गुलाबजी बुधे आणि सहकारी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान
निघालो घेऊन दत्ताचे पालखी दिगंबरा दिगंबरा शिवा भगवंत दिगंबरा 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 शिवा भगवंत संस्कारापेक्षा मोठा कोणता वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणता आरसा नाही. या दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट होले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, जे सुंदर छायाचित्रण करतायत ते जगदीशजी शिंदे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते पत्रकार मित्र दत्तनाना भोंगले या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन मित्र रस्त्याने चालले होते, त्यापैकी एकाने विचारले की मित्रा, प्रवास महत्वाचा आहे का पोहोचणं महत्वाचं आहे? त्यावेळेस मित्रांनी छानसं उत्तर दिलं की प्रवासही महत्वाचा नाही आणि पोहोचणंही महत्वाचं नाही, तर तुमची साथ मिळणं महत्वाची आहे आणि जीवनात ही साथ खूप महत्वाची आहे. म्हणून तुमच्यासाठी प्रत्येकदा आम्ही अभंगवाणीकडे जात आहोत. संतांचे पायी खर्चावी शरीर ही ओळ संत काव्यातील अत्यंत गूढ आणि बाहेर विचार दर्शवणारे आहे. संतांचे पाय म्हणजे सेवा हे भक्तासाठी परम वंदनीय असतात. संत सेवा करताना शरीर खर्च होणे म्हणजे धन्यपणाचं लक्षण आहे. आमची ओढरती गायिका कहेच्या मातीतलं रत्न गारडेगावच्या सुकन्या, आमच्या दीक्षित गुरुजींच्या कन्या यांच्या सुरेल आवाजामध्ये आपण हे गीत ऐकूया. संतांचे पायी खर्चावी शरीर धन कमावले कोट्यानं कोटी संग नेरे पडून लंगोटी शेवटी गोवऱ्या संगती. म्हणून संतांच्या ठाई आपलं समर्पण वृत्तीने असावं की आमची सुरेल गायिका घेऊन येते. संतांचे पायी खर्चावे शरीर. तीन नंबरला ह्याला तीन नंबरला आहे. Bye.
सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे की जे आयुष्यभर पूर्ण जाईल. इतकं समाधान या संगीतामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. दरम्यानच्या काळामध्ये माननीय सन्माननीय मोहनजी अप्पा जगताप सासवड पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय हेमंतजी ताकवले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि माऊली माऊली या शब्दातच बरंच काही सामावले आहे. मा म्हणजे मानवता, ओ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता, याचा सुरेख संगम म्हणजे माऊली. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ही ओळ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या महात्म्याचं वर्णन करणाऱ्या भक्तिगीतातून घेतलेली आहे. या ओळीतून त्यांच्या कीर्तीचा आणि ज्ञानाचा आणि भक्ती तज्ञ जीवनाचा गौरव केला जातोय. ही सुंदरशी ओळ, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, घेऊन येत आहेत आमच्या स्वरसाधक टीमचे सदाबहार कलाकार मच्छिंद्रजी दीक्षित यांच्या सुरेल आवाजामध्ये काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची
जोरदार टाळ्या वाजवा दीक्षित साहेबांसाठी. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या लोकांचं टेन्शन घेऊन आपण जगत असतो ना, तीच माणसं आपल्या नावाने अर्धी भाकर जास्त खाऊन रिलॅक्स जीवन जगत असतात. म्हणून म्हटलं जातं की आयुष्य एक टेस्ट आहे, नाहक विचार करणं वेष्ट आहे आणि मोकळेपणाने जीवन जगणं हेच खरं बेस्ट आहे. नो टेन्शन ओनली मेन्शन. म्हणून तुमच्यासाठी सुंदरसं दिवाळी प्रहारातलं एक सुंदरसं गीत आली माझ्या घरी दिवाळी. एक सुंदर आनंदमय आणि सणसरस मराठी गीत आहे जे दिवाळीच्या प्रसंगी गायलं जातं. या गीतातून घरात आलेला प्रकाश, आनंद, नातेवाईकांच्या स्नेहाने सणांची चकाकी याचं वर्णन केलं जातं. घरात दिवाळीचं आगमन झालं आणि आनंदाची उधळण सजावट सर्वत्र आहे. फटाके, रंगोळी, फूल, फराळ, दिवे यामधून आनंदाची उधळण होते. असा सण आली माझ्या घरी ही दिवाळी. आपल्या सासोडीच्या गाणकोकिळा सुवर्णाताईंच्या आवाजामध्ये आली माझ्या घरी ही दिवाळी.
आपल्या टाळ्यांचा आवाज आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ आमच्या स्वागतासाठी. बाबा रामदेव सांगतात की ओम शब्दाच्या उच्चाराने मेंदूच्या काही नसा जागृत होतात. पण बाबा पटले ब्रह्मचारी, त्यांना काय माहिती, बायकोनी ओम म्हटलं की अख्खा मेंदू जागृत होतो, मत लांबच राहिला. म्हणून तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय पायवीचे महिने राम रतन धन पायो. भगवंताच्या नामस्मरणाच्या अमूल्यतेचं सुंदर वर्णन करत मीराबाई यांचं प्रसिद्ध हिंदी भजन रामरूपी अमररत्न मला मिळालं आहे. हे राम नाम हे धन ना चोरी होऊ शकतं ना खर्च होऊ शकतं, उलट ते दिवसेंदिवस वाढत जातं. हे आत्मिक समाधान भक्ती आणि गुरुच्या कृपेवर आधारित असतं. म्हणून पुरंदर कला मंचाचे सन्मान्य संजयजी काटकर साहेबांच्या सुरेल आवाजामध्ये आपण पायवीचे महिने राम रतन धन पायो ऐकणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये पुरंदर कला मंचाचे श्री मोहनदादा बागडे आणि जिल्हा परिषद आदर्श पुरस्कर्ते सन्मान्य उभे सर यांच्या या ठिकाणी आपण पायवीचे महिने राम रतन धन पायो. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारीश्वरी विद्यालय आणि तुकाई माता मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा दिवाळी पहाटेचा कार्यक्रम होतो. आणि या कार्यक्रमाची जेव्हा आपण ब्रह्मकुमारी सेंटरचा कार्यक्रम जवळजवळ 5-1 वर्ष करत आहोत, पण तो कार्यक्रम आपल्या वाघडोंगराचे इथं जे सेंटर आहे तिथं करत असतो. परंतु यावेळेचा संकल्प असा होता की आपण गावात करूया, आणि त्यासाठी आदरणीय सुहास बापू लांडगे, आदरणीय संजयजी चौरे यांना हा विषय मांडल्यावर त्यांनी तत्काळ ही सगळी व्यवस्था केली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमच्या पुरंदर कला मंचाच्या माध्यमातून आम्ही गेली 3 वर्ष विविध कार्यक्रमांचं आयोजन करतो. आणि सांगायला आनंद वाटेल की पुरंदर हा वीरांचा, शूरांचा, साहित्यिकांचा जसा सगळा परिसर आहे तसा कलाकारांचा पण आहे. आणि ही संकल्पना मोहनदादा बागडे, अनिल कदम सर, बेलसरे सर हे सगळेजण एकत्र आलो आणि असं ठरवलं की आपण कलाकारांचं एकत्रीकरण करायचं. आणि बाप्पू सांगायला आनंद होईल की पुरंदर तालुक्यातले जवळजवळ 500 कलाकार आम्ही या माध्यमातून जोडलो. आणि हर घर में एक कलाकार असा एक नारा आहे की ज्या घरामध्ये कलाकार असतो, आम्ही कोरोनाच्या काळात खूप सर्वे केला, खूप जणांच्याकडे गेलो, ज्या घरामध्ये कलाकार आहेत त्या घरामध्ये खूप चांगलं वातावरण होतं. आणि कला असेल तर आपण आता पाहतो की हा मोबाईलचा जमाना आहे, लहान मुलांना संस्कार करायचे, तर ज्या घरामध्ये कलाकार आहेत त्या घरातलं वातावरण बदलतं. आणि आध्यात्मिक कला ही संगीत ही ईश्वरी साधनेचा कला आहे की संगीताच्या माध्यमातून ईश्वर प्राप्ती होते. आणि दिदी जे 27-28 वर्ष निलिमा दिदी काम करतायत आपल्या पुरंदर तालुक्यात, खूप छान काम आहे. दिदी त्याच्याविषयी बोलतीलच की सेंटरचं काम कसं होतं. तर या ठिकाणी सर्व कलाकार आम्ही जोडतोय आणि त्या माध्यमातून हे सगळे जे कलाकार दिसतात त्यांना एक हक्काचं व्यासपीठ, म्हणजे आज दुर्कर सर आपल्या कार्यक्रमातील हीच आपल्याला फार मोठी देणगी आहे आजच्या कार्यक्रमाची. आमचे गुलाबराव उदे आहेत ते आदरणीय सुरेशजी वाडकर यांच्याकडे संगीत शिकतायत. फरतडे सर असतील, आमचे मच्छिंद्र कांबळे, तांबोळी सर, स्वर्णाताई. आमच्या स्वरानंद संगीत विद्यालय गेली 40-42 वर्ष या ठिकाणी संगीत प्रचाराचं काम करते, क्लासिकलचं. असं हे जे काम चाललेलं आहे ते सगळ्या कलाकारांना एक चांगलं हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून पुरंदर कला मंचाची निर्मिती झाली. या माध्यमातून आपण आता 5 तारखेला पण संगमेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव करतो. तिथं सुद्धा नृत्य, गायन, वादन असा भरगच्च कार्यक्रम आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेने आम्ही हे काम करतोय, त्याला ईश्वरी अधिष्ठान आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो. मीराबाईंची एक सुंदर रचना आहे. मीराबाई तशा कृष्ण भक्त, परंतु त्यांनी या भजनामधले की पायोजी महिने राम रतन धन पायो. राम नाम हे जे आहे ते आपल्याला तारणारं आहे. आपल्याला कथा माहिती आहे की जेव्हा सेतूचं काम चाललं होतं, रामसेतू बांधायचा होता आणि सगळेजण दगड टाकत होते आणि ते दगड तरत होते रामनामाच्या. रामालाही आश्चर्य वाटलं का माझ्या म्हणजे दगड तरतायत, मी पण दगड टाकतो. राम दगड टाकतो पण तो बुडतो, मग हे तरतात काय, तर त्याला रामनाम.
रामनामाच्या जोडीने रामनाम जर घेतलं तर काय साध्य होतं या भजनात मांडण्याचा प्रयत्न करतो. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो.
त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातो. दरम्यानच्या काळामध्ये सासवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय हेमंतजी दाखवले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. लोक उगाचच म्हणतात की बायका आपली चूक मान्य करत नाही. आमची बायको तर रोजच मान्य करते आणि म्हणते चूक झाली तुमच्या संग लग्न करून. म्हणून तुमच्यासाठी परत रसिक मित्रांसाठी आम्ही घेऊन येतोय बाजे रे मुरलिया बाजे, का एक अत्यंत मधुर आणि भक्तिपूर्ण मराठी भक्तिगीत आहे जे भगवान श्रीकृष्णाच्या मुरली वादनावरती आधारित आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीच्या मधुर आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध होतं. भक्त या ध्वनीत रंगून जातो. त्यात राधाकृष्णाच्या लीलेचं चित्रण उभं राहतं. गीतात भक्ती, प्रेम, सौंदर्य आणि आध्यात्मिक आनंद या गीतामध्ये व्यक्त केलेला आहे. बाजे रे मुरलिया बाजे आमचे सदाबहार गायक श्री गुलाबजी पटेल यांच्या सोहेल स्वरामध्ये बाजे रे मुरलिया बाजे. विमुख शिखर से धारा धाए राधा हर सम्मुख लाए बांसुरिया हरि सावरिया
गंगा हरी गगरिया फूल गंगा हरी गगरिया फूल गए गोधन को सावरिया फूल गए गोधन को सावरिया जाने न जाने दो जाने न जाने ये दो जाने जाने मुरलिया धन्यवाद. प्रतिभा नसलेल्या माणसाला पद मिळाले की त्याचा धृतराष्ट्र होतो आणि प्रतिभा असूनही पद मिळालं नाही तर त्याचा कर्ण होतो. कोणीतरी एका वकील साहेबांना विचारलं महाभारत आणि रामायणामध्ये काय फरक आहे. तर वकिलांनी वकिली भाषेमध्ये उत्तर दिलं महाभारत म्हणजे जमिनीचा वाद आहे आणि रामायण म्हणजे किडनॅपिंग केस आहे, अपहरण केस आहे. हाच प्रश्न मराठीच्या प्राध्यापकांना विचारला. त्यांनी फार मार्मिक उत्तर दिलं. त्यांनी उत्तर दिलं की हरणाचं वस्त्र बनवण्यावरून घडलं ते रामायण आणि वस्त्राचं हरण घडण्यावरून घडलं ते महाभारत. यानंतर अनुप जलोटाचं एक भक्तिगीत आम्ही घेऊन येतोय. ऐशी लागी लगन संत मीराबाई यांचं अत्यंत प्रसिद्ध भक्ती रसपूर्ण हिंदी भजन आहे. हे गीत भगवान श्रीकृष्णावरील अतूट प्रेम तल्लीनता आणि आत्मसमर्पण व्यक्त करतं. हे भजन अनेक दिग्गज गायकांनी गायलं आहे, जसे लता मंगेशकर, अनुप जलोटा, किशोरी आमोणकर आणि आज या मंचावरती संगीत विशारद गुलाबजी बुधे यांच्या सुरील आवाजात ऐशी लागी लगन. सारे पधनी धापा कर मगरे गा सारे गरे साले रे साले मागे धाप करे मगरे सारे रे धारे सा है आँखों जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो लोग है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो लोग है जो रहे व्यर्थ बातों में. मुखों जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी आगी लगन ऐसी आगी लगन ऐसी आगी लगन लागी होगी रे लगन लागी रे
लागना की रे लगन, लागना की रे लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई बदन, ऐसी लागी लगन मेरा हो गई बदन। वो तो मेरी है गाने लगे मेरा हो गई मदन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मदन। मेरा हो गई मदन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई पुरंदरचे आमचे होतात गुलाबजी गुढे जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी. चमकणाऱ्या काजव्यांना रात्रीचा अंधार घालवता आला नाही आणि रात्रीला सुद्धा काजव्यांचा प्रकाश लपवता आला नाही, म्हणून या जगात कुणीच कुणाला कधी कमी समजू नये. म्हणून तुमच्यासाठी एक सुंदरसं गीत आम्ही घेऊन येतोय, एक राधा एक मीरा, एक प्रसिद्ध हिंदी भजन भक्तिगीत जे राधा आणि मीराच्या दोघींच्या भगवान श्रीकृष्णावरील भक्तीच्या वेगवेगळ्या रूपाचं सुंदर वर्णन करतात. राधाचं प्रेम संसारिक आहे, सख्या भावाचं तर मीराचं प्रेम निस्वार्थ आध्यात्मिक आणि संन्यास भक्तीचा आहे. एक राधा एक मीरा या मंचाचे आमचे सदाबहार गायक घेऊन येत आहेत मच्छिंद्रजी दीक्षित आणि सुवर्णाताई. Thank you.
धन्यवाद. एकदा पती पत्नीचं भांडण झालं. अर्धा दिवस गेला, सगळ्या घरात शांतता. मग पत्नीच पतीकडे गेली आणि म्हणाली, थोडं तुम्ही समजून घ्या, थोडं मी समजून घेते. पती म्हणला, नेमकं काय करायचं? पत्नी म्हणाली, तुम्ही माफी मागा, मी तुम्हाला माफ करते. असा हा प्रपंचाचा प्रवास चालू असतो. आणि म्हणून या संगीताला साथ ज्याच्यामुळे सडला जातो ती गवळण खूप महत्वाची असते. आणि आम्ही गवळण आता या ठिकाणी सादरीकरण करतोय. गवळण छनन हे गीत म्हणजे गोपिकांच्या श्रीकृष्णासोबतच्या लेण्यांवरती आधारित आहे. पारंपरिक मराठी गवळण आहे. गवळणीत गोपिका आणि श्रीकृष्ण यांच्यातील प्रेम, खेळ, नृत्य, रास या गोष्टी गाण्याच्या रूपात सादर केल्या जातात. छुम छनन हा शब्द नुपूर म्हणजे पैंजण च्या आवाजाचं अनुकरण करतो. ही सुंदरशी गवळण छुम छनन. मला वाटतंय मच्छिंद्रजी दीक्षित त्यांची कन्या स्वरा दीक्षित पिता पुत्रीच्या सुंदर आवाजामध्ये ही गवळण छुम छनन.
तेव्हा समजा की चांगल्या कर्माचं फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की चांगलं कर्म करण्याची वेळ आली आहे. म्हणून आपलं कर्म स्वच्छ आणि चांगलं असावं. पुढे आम्ही आता गवळणच्या दुनियामध्ये प्रवेश केला आहे. काना आन पडी मेले तेरे द्वार, एक सुंदर भावपर्शी भक्तिगीत जे कृष्ण भक्तीवरती आधारित आहे. समर्पण, प्रेम आणि शरणागती व्यक्त करते. मीराबाईंची भक्ती रचना आहे. कान आन पडी मेले रे तेरे द्वार. हे गीत घेऊन येत आहेत आमच्या टीमचे सर्व सदाबहार कलाकार. तर ऐकूया सुंदरशी गवळण. या दिवाळी पहाटच्या निमित्ताने काही निवडकच कार्यक्रम आपल्याकडे आता शिल्लक आहेत. दरम्यानच्या काळात माजी आमदार माननीय संजय जगताप साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. नंतर भाऊबीजेचा कार्यक्रम होईल. आमच्या ब्रह्मकुमारी निलिमा देवी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. निवडक कार्यक्रमाच्या समवेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत. थोड्याच वेळात माझे आमदार सन्माननीय संजयजी जगताप साहेबांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. तर पूर्वी ऐकूया गवळण. Oh
धन्यवाद.